साहेब 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 ओ साहेब, अहो गावात लई मोठी बोंब उडाल्या. काय रे? चला लवकर. अरे पण झालं काय? ओ सनेदार राणा तुम्ही पण चला. अहो अवधूत भाऊजी, येळ काळ काय हाय का नाही? इथं जरा महत्वाचं काम चालू आहे, तुमचं नंतर न बघू. अहो गावातली डझनभर माणसं मरणाच्या दारात आहेत. बायकांनी तर रडून रडून अख्खा गाव डोसक्यावर घेतलाय. कुणाला काय झाले काहीच कळणार झाले. पण नेमकं कशामुळं? नवसागरी जास्त झाली. अहो दवाखान्यात चला, लई कालवा उडालाय. चला सनेदा लवकर. अहो जाऊ बाई, अहो तेवढी सही करून जावा. जाऊ बाई, अहो जाऊ बाई थांबा. इथं घरातली माणसं मरण अक्का आणि आणला गावाचीच पडल्या. तर आम्ही सरपंच झाल्यावर नाही गावाला पळीव पळीव पळीवला तर नाव बदला आमचं. पक्या, अरे कुठे आहे सगळी? चल चल चल. साहेब, अहो का नगोतीच घडलं आपल्या गावात. चला बघू. बघा सनेदा, बघा राणा. अहो अशी 10-12 माणसं आहेत आणि अचानक उलट्या सुरू झाल्या यासनी. अरे अरे पण असं झालं कसं? राणा, अरे हात भट्टीची दारू प्यायला सगळी. अरे पण यासनी कुठनं मिळाली? राणादा कंडिशन वाईट आहे, तिघांना सीपीआरला हलवायला पाहिजे. हे उद्या जा गाड्यांचं बघ. जा मी गाड्यात सांगितलेलं आहेत. हे चंद्र जाऊन बघ जा. लगेच गाड्या टाकून द्यायचं आपण सगळ्यांनी. विषारी दारू प्यायलाच सगळे. आता काय करायचं रे मी? इथं आज खायला पैसा नाही. आम्ही गरीब माणसं, दवाखान्याचा खर्च कसा करायचा? अहो मावशी, तुम्ही खर्चाची काळजी करू नका. आपल्याला माणूस महत्वाचा. सूरज, एक काम कर, जी लोक सिरियस आहेत त्यांना गाडीत घाल, सीपीआरला घेऊन जा. आम्ही फोन करतो तिकडं. पण आपल्या गावात दारूबंदी असताना यांना दारू मिळालीच कशी? अहो त्या पप्प्याने तिकडे हातपट्टी टाकली या. काय गावचं वातावरण मिळून टाकणार बघा तो पप्प्या. वाटलंच मला ही सगळी त्या पप्प्याची भानगड आहे. उद्या जर तो पप्या या गावचा सरपंच झाला तर सगळ्या गावाला दवाखान्यात पाठवल. नाही, मग आपण अशा गोष्टींचा विरोध करायलाच पाहिजे. म्हणून तर गावचं सरपंच पद महत्वाचं असतं. अशा सगळ्या गोष्टींवर वचक ठेवता येतो. राणा, आम्ही घरी जाऊन सीपीआरला फोन करतो. तू आणि सूरज जाऊन त्या पप्याच्या हातभट्टीचा बघा. चल. जनी, तू इथं नीट लक्ष आहे, सगळ्यांची काळजी घे. डॉक्टर, तुम्ही सगळ्यांचे उपचार व्यवस्थित करा. जे सिरियस आहेत त्यांना पाठवून द्या. आम्ही त्यांचं बघतो काय करायचं ते. ठीक आहे? अंजली, तू नीट लक्ष दे. हे गाव तुझं आहे, सगळी तुझ्या घरची माणसं आहे. ये. राणा दादा अंदुदा, त्याची हातपट्टी कुठे आहे? नाही तिकडलाय. बरं आम्ही आलो. हो, आधी ती हातभट्टी बंद करायलाच पाहिजे. नामो निशाणच मिटवितो आता. हो, पण जपून, वाद नको. अहो आधाशिवाय कसं जमणार वहिनी? चला चला उद्या चल. बरं, पण जरा सांभाळून. सुरेखा, ए सुरेखा, सुरेखा, सुरेखा ती गेली. आली काय? हे बघ, आवर भार 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 भार. काय लय भुका लागल्यात मला. तुझं नवरा एवढा काम करून आलाय, एवढं बक्कळ पैसे मिळवून आलाय, काय कोड कौतिक हाय का नाही? काय करू? एक काम कर, आंघोळ घाल मला.
ये ए, तुझं काय टोचकं बिचकं फिरलं काय उद्या मी म्हटलं जीव घे तर जीव घेतील काय माझा चल टावेल आण. कुठल्या अडाण्याबरोबर लग्न झाले कुणाच ठाऊक. जरा गोडी गुलाबीनं वागावं म्हटलं तर समजा पचकाच करून ठेवला. पुन्हा संकट लगीन झाले कुणाच ठाऊक. तुम्ही सांगितलं जे सांगितलं ते ऐकायचं म्हणून. हे बघ तो तुझा स्क्रू ढिला झाला की नाही तो टाईट करून घे आधी. देवा अरे कुठल्या जन्मीचा पाप फेडा लागलायस. किरण्या तुला किती नाव सांगितलंय. पप्या नाही माननीय परेश पाटील म्हणायचं. मान्य लय लांबचं होतंय काय जाऊ त्या पार्टीत. खोळायच काय बरं ती सोड. ते कुत्रं मागं लागल्यासारखं धावत चालतात ती सांगा ती. लय बोंबाबोंब झाल्या गावात. होऊ दे की मी सरपंच झाले की मिटवू की बोंबा बोंब. पण मी सरपंच होणार असं म्हणलेलं हो तुम्ही. थोबाड बघितलं आरशात काय थोबाड बघ आरशात. सरपंच होणार म्हण. खरं तर होणार ती पण खरा सरपंच मीच की. तू काय ढेकळा सरपंच होतो त्या गावाला ऍडमिट केलाय दवाखान्यात. म्हणजे आपल्या हातभट्टीची जादा झाल्या माणसासनी विषबाधा होऊन दवाखान्यात पडल्यात सगळी. त्यातली 2 सिरियस आहेत. ती कोल्हापूरला CPR ला पाठवल्यात. फिरण्या नुसतं सिरियसच नव कोण मेलं बिलं नाही ना मग तू कशाला लोट गेलायस. माणसानं सोड तो रानात आपली हातभट्टी तोडाय निघालाय. हातबट्टी तोडायला त्याच्या बाची जागीर वाटली काय. त्याला तिथं गेल्यावर कळेल. कसा तोडतो तेच बघतो मी. आज त्याला जेलात नाही पाठवलं ना तर नाव परेश पाटील सांगणार नाही. चल कोणाला विचारून सुरू केले. परेश पाटलाच्या हातभट्टी. यो काय राजा महाराजा लागून गेला वय. किरण्या जा. किरण्या चुकला तर वाट धावतो भुकला तर वाट लावतो. राणा ही दादागिरी झाली तुझी. अरे गावातल्या लोकांनी जगायचं की नाही. माणसं मारून जगणार असतील पहिला तुला मारेन. राणा ही सगळी गुंडगिरी आहे तुझी. तू काय पुण्य करायला आलास का काय. जा गावाच्या दवाखान्यातून बघ जा काय केलेस ते. काय काय झालंय. तुझ्या हातभट्टीची दारू पिऊन माणसं माराल्यात जुळा उलट्या होऊन. अरे माझ्या दारूचा काही संबंध नाही जग. तुझा संबंधच संपून टाकतो बघ. या उद्या फोड जगा. राणा राणा हे सगळं चुकीचं झालंय. अरे गावातल्या लोकांनी काहीतरी आरबट चालबट खाल्ला असेल. काय खाल्लंय काय पिल्लंय बघायचं तुला. मग माझ्या संगत चल. ए आता येतोयस का माझ्या पद्धतीने घेऊन जाऊ. चल. यो मुर्दा कुठं आला गावात कुणास ठाऊक. अहो गेल्या 4 वर्षात कधी दारूला हात बी नाही लावला यांनी. आणि आज वाटत होतं ते पप्प्याचं. तुम्ही शांत बसा. अहो अंजलीताई कसं शांत राहू. आज यासने काही झालं असतं तर आम्ही दोघींनी कुणाकडे बघायचं. काही होणार नाही. डॉक्टर उपचार करतायत ना. आज करतील ग पण उद्याच काय. वय वहिनी उद्या परत जाऊन माणसं दारू पिणार बघा. दारूची लत लय वाईट बघा. पण ती राहिली तर ना. आतापर्यंत ती दारूभट्टी बंदही झाली असेल. आपण परत उभी करायला किती टाइम लागतोय. ज्यादा इन्व्हेस्टमेंट पण नसते त्यात. आमच्या यासने काय होणार तर नाही ना अंजलीताई. नाही काही होणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही
तुमच्यावर विश्वास आहे म्हणून तर विचारलं. काही नाही होणार. तुम्ही सगळेजण जरा शांत राहा. हं? ग्रामपंचायत बरखास्त झाली म्हणून पप्प्याला हे समज बळ आलं. जोवर गावात बंदी होती तोपर्यंत कुणाचं धाडस झालं नाही. अंजली, नवा सरपंच कोण होईल त्याच्यावर बघ हे पुढचं सगळं. होय बहिणी, परत दारूवर बंदी घातली पाहिजे बघा. अंजली, अजून विचार कर. गावात तुझ्या शब्दाला मान आहे. अडीअडचणीला गायकवाड घराणं कायम धावून जातं. मग तू मागं का राहतीस? मी ही सगळी मदत करायला तयार आहे. पण ही असली मदत करायचा टाइमच येऊ नये म्हणून तर राहा उभी. होणारा सरपंच जर शाना नसेल तर ही पप्प्यासारखी माणसं लई सोकावत्यात. आणि त्यात जर तो सरपंच झाला तर विचारायलाच नको. ह्या सगळ्या बायकासनी आणि आपल्या गावाला नीट पुढं नेणारा कोणीतरी चांगला माणूस सरपंच पदावर पाहिजे. हाता तोंडाशी घास आलता. नेमकं मध्ये अवधूत भाऊजी कडमडलं. आता ही समधी कवा येणार, कवा सही होणार आणि कवा आम्ही सरपंच बनणार. या म्हणाव आता समधी. बस झाली गावची हमाली. ए चंदे, अगं काय झालंय? कसला तमाशा चाललाय एवढा? अहो त्या पप्प्यानं जाम राडा घातलाय गावात. म्हणजे नक्की काय झालंय? अहो त्या पप्प्याच्या हातभट्टीवरची दारू पिऊन माणसासनी उलट्या जुलाब व्हायल्यात. दोघं चौघं तर सिरियस आहेत आणि ते CPR ला घेऊन गेल्यात. नशीब तुझ्या सन्निधानं दारू पिणं सोडलंय. नाहीतर आम्हाला सरपंच होण्याऐवजी हॉस्पिटलच्या वाऱ्यास करत बसायला लागलं असतं. बरं ते समजा जाऊ दे. ही समधी परत कवा येणार आहे ते आधी सांग. अहो दवाखान्यात अख्खं गाव जमलंय. समधी जवळ बरी होत नाहीत तवर परत कुणी बी येणार नाही. गावची हमाली करायची का नाही सवयच लागली आहे समध्यांना. आता गायकवाड घराण्यातली सून अशी गावभर हिंडत्या हे शोभतवय असनी. आता लवकर कोण बी येणार नाही. द्या मी जपून ठेव. अजिबात हात लावायचा नाही ह्याला, आधीच सांगून ठेवतो. आमचं इलेक्शनचं तिकीट आहे हे. तुझा तो कुडमुडा ज्योतिषी म्हणला होता ना व, लई अडचणी येत त्याला म्हणून. आता तू बघ चंदे, तुझ्या मास्तरनीची एक सही झाली का नाही की समध्या अडचणी अशा टाम दिवशी गायब होत्याल. काय लाडू इकडे? अरे बाबा हळू 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 इकडे. काय काकी? या चंदीला तर काय कळणं झालंय. तिच्या डोसक्यात फॉल्ट आहे. तू सांग आम्हाला, आम्ही सरपंच बाई होणार का नाही? होणार. काकी सरपंच झाल्यावर मला काय देणार? अरे वा, तुझ्या बी अंगात लोकशाही चांगलीच मुरली अखेर. म्हणजे लोकशाहीमध्ये कशी मतं मिळवण्यासाठी लोक आम्हाला काय मिळणार, आम्हाला काय मिळणार असं विचारतात का नाही? तसा विचार तू बी करायलायस म्हणून म्हणलं. मला काय मिळणार? तुला काय पाहिजे? एवढा विचार करायला लागतोय? इमान पाहिजे. इमान पाहिजे? बरं ठीक आहे, आम्ही सरपंच झालो का नाही की तुला इमान दिलं म्हणून समज. लोकशाहीत नेता निवडून आल्यावर जसं ठेंगा धावतो तसं नाही ना होत आहे? नाही 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 नाही, ह्यो लाडू आहे का नाही आमच्या लई लाडाचा आहे बघ चंदे. लाडू, मामांजींनी तुला देतो देतो म्हणून इमान काही दिलंच नाही. नाही दिलं का नाही? राणा भाऊजींनी बी नाही दिलं. पण आम्ही मात्र सरपंच झालो की तुला नक्की इमान देणार बघ. तू इथं उभा राह, इथं उभा राह, इथं उभा राह. आता तू आम्हाला सरपंच काकी म्हण, मग लगे तुला इमान देतो आम्ही. सरपंच काकी देता इमान? ते आम्ही सरपंच झाल्यावर देणार. हा जा जा, तर तू त्याच्या त्या बैलगाडी संगत खेळ, जा जा.
कवा येणार आहे हे मास्तरीन, कुठं तडफडल्या कुणास ठाव. लवकर ये आणि आमच्या सरपंचकीच्या तिकिटावर सही कर बाई. आता काळजी करण्यासारखं काही नाहीये, पेशंट स्टेबल आहे, पण थोडं लक्ष ठेवावं लागेल. बघ बघ काय झाले बघ. अरे मुडद्या, ह्यासाठी आलास काय गावात? अरे सोंड्या, कुठं फिरशील बाप? तुझं झालं वाटोळं वाटोळं. अरे आमच्या नवऱ्यासनी काय नादी लावायला गावात आलास रे तू? नादी लावायला तुमचं नवरं काय बोळ्यानं दूध पित्यात काय? बंद करायची सगळी रडारड. कोण मेलं नाही ना वाजून? अरे मुडद्या, बंदाचा वर तोंड करून बोलतोय. तुझा मुडदा बसला आता. थांबा. कुणी मरायला हवं होतं का? नाही, अगदी तसंच काय म्हणणं नव्हतं मग माझं. काय म्हणलंय तुमचं? आज कुणाचा जीव गेला असता तर? गेलाय का जीव? जीव गेला नाही ना, मग कशाला लांबड लावायला एवढी? एवढ्याच्या कारणापायी या रानानं माझा बिझनेस बंद पाडलाय. हे एवढंच कारण वाटतंय? होय. अहो वहिनी, मी जे केलं ते गावाच्या भल्यासाठीच केलं. आता माणसं नदी पलीकडे जाऊन दारू पितात, पण गावातच दारू मिळाली तर काय हरकत आहे? आता तो आपला परशा दारू पिला, नदीत पडला, त्याला लखवा मारला. आता मला सांगा, अख्ख्या गावाला लखवा मारलेलं चालणार आहे का तुम्हाला? एखाद्याच्या जीवाशी खेळणं म्हणजे काय मस्करी वाटते का तुम्हाला? मस्करी नाही, हक्क आहे तो माझा. आधी तुमच्या दिरानं माझ्या खताचा बिझनेस बुडवला, आणि रानाने ह्यो. हे बघा, ही असली दादागिरी ह्यो परेश पाटील अजिबात खपवून घेणार नाही. आणि तुमचे हे असले फालतू बिझनेस या गावात चालणार नाही. हे तुम्ही कोण सांगणार मला? कोण म्हणजे नाव काय कोणते? थांबा. मागे वळ. मी या गावची, या गावात काय चूक काय वाईट हे सांगणं माझा अधिकार आहे. आणि मी हे एकटी सांगत नाहीये, अख्खं गाव माझ्या सोबत आहे. ए, हे बायकांचा शानपणा घरात ठेवायचा, तिथे चार चौकात नाही मांडायचा असा. ही असली घाणेरडी पुरुषी मानसिकता तुमच्याकडे ठेवायची. या गावात दारू चालणार नाही म्हणजे नाही. आणि तुमचं पुढारी पण माझ्या समोर चालणार नाही. हा पुढारीपणा नाही, सभ्य भाषेत सांगते तेव्हा शांतपणे ऐका. आम्ही बायकांनी मनात आणलं ना तर पळता भुई थोडी होईल. बरोबर. घरात जाऊन भाकऱ्या तापा, भाकऱ्या. परेश पाटलाला पळवणं म्हणजे गावातनं टायर पळवणं नाही. बघा मास्तरीनबाई काय म्हणालाच बघा. ओय, असं ऐकणार रे हो. त्याला पोलिसाच्या ताब्यात देऊया, परत त्याला तडीपार केलं म्हणजे कळल. पोलीस नको रे बाबा गावात, आपलं गाव तंटामुक्त आहे. ए पप्या, तुझं हे असलं धंदा बंद कर, गावात नाही चालणार. तुम्ही कशाला बोलालाय? राजीनामा दिलाय ना सरपंच किता, पण जरा शांत बसा की. बस, मी शेवटचं सांगते, इथून पुढे या गावात दारू चालणार नाही म्हणजे नाही. हे काय गावात काय करायचं काय नाही करायचं हे होणारा सरपंच आणि ग्रामपंचायत ठरवणार. बाकी मध्ये कुणी बी काय बोलायची गरज नाही. नाही घाबरत परेश पाटील कुणाला. सरपंच करा पोलीस केस, बोला पोलिसांना. ते वेळ आल्यावर कळेलच तुम्हाला. आत लोकांवर उपचार सुरू आहेत ते महत्वाचे. तेव्हा तुम्ही शांतपणे निघा इथून.